खरं म्हणजे वेल्डन आई हा चित्रपट माझ्या गावातील माझा मित्र सुधीर छगन पाटील यांनी काढलेला आहे आणि मला आनंद आणि अभिमान वाटतो की यापूर्वी सुकन्या नावाचा एक चित्रपट आला होता, तो सुद्धा माझ्या वेळेगावातील सोन्या पाटील यांनी काढला होता. माझ्या गावातील जे दोन माणसांनी दोन चित्रपटांची निर्मिती केली आणि योगायोगाने असा सोन्या पाटलाच्या चित्रपटाचं नाव सुकन्या होता आणि सुधीर पाटीलच्या चित्रपटाचं नाव वेल्डन आई, म्हणजे एक मुलीवर आणि एक आईवर अशा प्रकारच्या दोन स्टोऱ्या आहेत. पाहता ह्या 31 तारखेला 31 ऑक्टोबरला सुधीर पाटील यांचा वेल्डन आई हा चित्रपट म्हणजे प्रदर्शित होत आहे. वेल्डन आई हे याच्यामध्ये त्याने आई म्हणजे मुलासाठी काय काय संघर्ष करू शकते, म्हणजे ती मुलाच्या हितासाठी किंवा मुलाला जपण्यासाठी किती कष्ट घ्यायला तयार असते. म्हणजे कोणतंही कृत्य तिच्यावर म्हणजे पडलं तरी पण ती त्याला सामोरे जाण्याची तिच्यामध्ये मुळातच शक्ती असते, कारण ती आई असते. अशा प्रकारचा विषय या चित्रपटामध्ये आहे आणि आईचं महत्व सांगणारं हा चित्रपट निश्चितपणे लोकांना आवडेल असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट, आई हा विषयच असा आहे की म्हणजे जगभरामध्ये तुम्ही कुठेही जा, आई हा विषय तोच आहे. एक वात्सल्याची मूर्ती म्हणजे आई. हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवाव्या अशी फक्त 2च अक्षरं आणि ती म्हणजे आई. आणि आई ह्या विषयाला अनुसरून सुधीर पाटील यांनी हा जो चित्रपट काढलेला आहे तो सर्वांनी आपण थिएटरमध्ये जाऊन बघावं असं मला वाटते. जर आपण थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट पाहिला तर निश्चितपणे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यासारखं वाटेल आणि त्याने जो काही खर्च केलेला आहे त्या खर्चामध्ये आपलाही कुठेतरी म्हणजे खारीचा वाटा असेल त्याच्यामध्ये. म्हणून हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि असेच एकामागून एक निर्माते कलावंत माझ्या गावातून माझ्या तालुक्यातून निर्माण व्हावे अशा प्रकारचं मला वाटतं. आणि म्हणून या चित्रपटाला मी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त लोकांनी तो पाहून घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद.